करा, एका गावात एक जुना ओसाडवाडा आहे, जिथे रात्रीच्या वेळी विचित्र आवाज येतात. गावातले लोक म्हणतात की तिथे भूत आहे. पण एक छोटा गुप्तहेर हे रहस्य उलगडायला निघाला आहे. चला तर मग त्याच्यासोबत जाऊया भूताच्या गुप्तहेर या रहस्यमय प्रवासावर. आणि हा आहे आपला हिरो चिंटू. बाकी सगळी मुलं खेळण्यात दंग असताना चिंटूच्या डोक्यात फक्त एकच स्वप्न आहे, जगातला सगळ्यात भारी डिटेक्टिव्ह बनायचं. आणि त्याला काय माहीत की त्याची पहिली केस लवकरच त्याच्या समोर येणार आहे. चिंटूच्या गावाच्या अगदी टोकाला एक जुना ओसाडवाडा आहे. झाडाझुडपांमध्ये लपलेल्या त्या वाड्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही. का बरं? कारण सगळ्यांची पक्की खात्री आहे की आतमध्ये एक भूत राहतं. रात्र झाली ना की त्या वाड्याभोवती एक विचित्र शांतता पसरते. आणि मग ती शांतता भंग करतात काही भीतीदायक आवाज. हे आवाज इतके विचित्र असतात की गावातलं कोणीही त्या वाड्याच्या दिशेने नजर टाकायला सुद्धा धाजावत नाही. पहिला आवाज येतो असा ठक ठक, जणू कोणीतरी मुद्दामून भिंतीवर काहीतरी आपटते. हा आवाज ऐकूनच काळजाचा ठोका चुकतो. मग येतो खडखड असा आवाज, जसं काहीतरी जड सामान फरशीवरून ओढत नेलं जातंय. पण विचार करा, एवढ्या रात्री त्या बंद वाड्यात कोण काय ओढणार? आणि सगळ्यात भयानक तो हू असा लांबत जाणारा आवाज, जणू कोणीतरी वेदनेने ओरडतंय. या आवाजाने तर गावकऱ्यांची झोपच उडवून टाकलीये. त्या वाड्याचं नाव काढायलाही सगळे घाबरतात. पण आपला डिटेक्टिव्ह चिंटू, त्याला हे अजिबात पटत नाही. तो ठामपणे म्हणतो, अरे हे भूत काही नसतं. पण त्याचा मित्र सोनू मात्र भीतीने थरथर कापतोय. तो म्हणतो, अरे पण खरंच भूत असेल तर? बघा, एका मित्राचं धाडस आणि दुसऱ्याची भीती. आणि मग चिंटू ठरवतो की बस, या रहस्याचा छडा लावायचाच. तो सोनूला धीर देतो आणि अखेर ते दोघे मिळून एक धाडसी निर्णय घेतात. आज रात्री त्या भूताच्या वाड्यात शिरायचं. त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या तपासाला आता सुरुवात होणार होती. रात्र झाली. बरोबर 8 वाजता फक्त एका टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात चिंटू आणि सोनू त्या वाड्याच्या प्रचंड मोठ्या दरवाजासमोर उभेत. चिंटूने हळूच दरवाजा ढकलला आणि कर्र असा कानठळ्या बसवणारा आवाज आला. आतमध्ये फक्त मिट्ट काळोख, धुळीचा वास आणि सगळीकडे कोळ्याची जाळी पसरलेली होती. त्यांनी आज जेमतेम पाऊल टाकताच तोच आवाज, ठक ठक ठक. पण यावेळी आवाज खूपच जवळून आला होता. सोनू तर भीतीने जवळजवळ ओरडलाच. त्याला आता खात्री पटली की भूत त्यांच्या स्वागताला आलं आहे. पण चिंटू तो अजिबात घाबरला नाही. एका खऱ्या डिटेक्टिव्हप्रमाणे त्याने सोनूला शांत राहायला सांगितलं. एकदम शांत, घाबरू नकोस. आवाज नेमका कुठून येतोय ते ऐक, तो हळूच म्हणाला. भीतीवर तर्काने मात करायला सुरुवात केली होती. आता भीतीची जागा घेतली होती उत्सुकतेने. चिंटूने जणू काही आपला अदृश्य डिटेक्टिव्ह कोड चढवला आणि कामाला लागला. त्याला माहीत होतं, प्रत्येक रहस्याला एक उत्तर असतंच, फक्त त्यासाठी सुगावा शोधायला हवा. चिंटूच्या डोक्यात एक साधा पण जबरदस्त प्लॅन तयार होता. पहिलं काम, आवाजाचा पाठलाग करायचा. दुसरं, आजूबाजूला अगदी बारकाईने पाहायचं, प्रत्येक छोटी गोष्ट तपासायची. आणि तिसरं, सापडलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र जोडून रहस्याचा उलगडा करायचा. त्यांनी नीट कानोसा घेतला. खालच्या मजल्यावर सगळीकडे शांतता होती. चिंटूने हळूच वर बोट दाखवलं. आवाज वरून येत होता. हा होता पहिला सुगावा. टॉर्चचा प्रकाश सगळीकडे फिरवताना चिंटूचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. वरच्या मजल्यावरची एक खिडकी थोडीशी उघडी होती. अरे, इतक्या वर्षांपासून बंद असलेल्या वाड्यात खिडकी उघडी कशी काय? आणि मग चिंटूचा टॉर्च जमिनीवरच्या धुळीवर थांबला. आणि तिथे असं काहीतरी होतं ज्यामुळे सगळं चित्रच पालटणार होतं. पावलांचे ठसे, म्हणजे कोणीतरी वाड्यात येऊन गेलं होतं. चिंटूच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. तो सोनूकडे वळून आत्मविश्वासाने म्हणाला, सोनू, बघ, भूतांना पाय नसतात आणि त्यांचे ठसे तर अजिबातच नसतात. याचा अर्थ इथे भूत नाही, तर आपल्यासारखाच कोणीतरी माणूस आहे. भीतीची जागा आता एका मोठ्या रहस्याने घेतली होती. आता त्यांना भूताला नाही तर एका माणसाला शोधायचं होतं. चिंटू आणि सोनूने हळूच आवाजाच्या दिशेनं वरच्या मजल्याकडे जाणारा जिना चढायला सुरुवात केली. आता ते सत्याच्या अगदी जवळ पोचले होते. ते वरच्या मजल्यावर पोचले आणि समोरच्या खोलीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात त्यांना एक मानवी सावली दिसली. सोनू भीतीने जवळजवळ किंचाळलाच, पण चिंटूने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. ते हळूच आत डोकावले आणि काय बघतात, तर आत एक माणूस होता, ज्याने अंगावर काळी चादर घेतली होती
आणि तोच एका जुन्या पेटीतून काहीतरी काढत होता. चिंटूच्या क्षणात लक्षात आलं, हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून एक चोर आहे. तोच लोकांना घाबरवण्यासाठी हे सगळे आवाज काढत होता, जेणेकरून त्याला वाड्यात आरामात चोरी करता येईल. रहस्य तर उलगडलं होतं, पण या धाडसी अनुभवातून चिंटूला आणि आपल्याला सगळ्यांनाच एक मोठा धडा मिळाला. एका लहान गुप्तहेऱ्याच्या शौर्याची ही कहाणी आपल्याला नेमकं काय शिकवते? चिंटूने धाडस दाखवून पोलिसांना बोलावलं आणि तो चोर पकडला गेला. ज्या वाड्याला अख्खं गाव घाबरत होतं, त्याचं रहस्य या लहान मुलाने उलगडलं होतं. सगळ्या गावाने त्याचं इतकं कौतुक केलं की तो त्या दिवसापुरता गावाचा खरा हिरो बनला होता. तर मग या गोष्टीतून आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, कोणतीही गोष्ट जशी दिसते तशी नसते, त्यामुळे घाबरण्याऐवजी विचार करायला हवा. दुसरी गोष्ट, प्रत्येक रहस्यामागे एक साधं कारण लपलेलं असतं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडी हुशारी आणि भरपूर धैर्य असेल तर कोणतीही समस्या चुटकीसरशी सोडवता येते. आणि शेवटी एक प्रश्न, जेव्हा आपल्यासमोर एखादी अज्ञात, भीतीदायक गोष्ट येते, तेव्हा आपण काय बनायचं ठरवतो? भीतीला बळी पाडणारं की चिंटूसारखा धाडसाने सुगावा शोधणारं? यावर विचार नक्की करा.